नमस्कार मंडळी, कशात मस्त मजेत ना. एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही चालले दोघीच चालले पालघरनं. तर फर्स्ट टाईमच चालले आम्ही ट्रेनने. तर म्हणलं ट्राय तर करूया. खूप दिवस झालं भाची मागं लागलेलं की मामी या म्हणून. तर पंकजला काही सुट्टी नव्हती, तर आम्ही माहेरीचीच दोघी ट्रेननी फर्स्ट टाईम आता हा प्रवास केला ट्रेनचा. तर बघूया, चला हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दुपारी ट्रेनला गर्दी नसते, त्यामुळे आम्ही दुपारीच निघाली. 3:05ची आम्हाला ट्रेन भेटली. तर त्या ट्रेन पूर्ण डब्बा खाली होते, तर बरं वाटलं, गर्दी नव्हती त्यामुळे तर आम्ही दुपारीच निघाली. आम्ही दुपारी पोचणार म्हणून तिने भाचीने जेवण दुपारीच केलेलं, पण वाजले आम्हाला 4:15. त्यामुळे जेवण आम्ही हलकंच केलं. मच्छी सार आणि राईसच खाल्ला. तिला आवडली मच्छी आणि दीदीच्या हातची मच्छी आवडते. छान अशी हे करते, कडक करते ना, सुकवते. तेव्हा तिला गाव दीदीच्या हातचीच मच्छी, आणि मच्छी खायसाठीच तर ती आली. आणि रस्सा पण छान झाला, मच्छी पण छान झाली. आलेलेच आम्हाला ताट मिळाले, तयार ताट. मच्छी हातात घेऊन दाखवा म्हटलं, बघू कसली मच्छी आहे, आम्हाला पण बघून दे, सांगते प्रेक्षक. कोणती मच्छी आहे? मुशी मुशी छान आहे, मटणासारखी लागते. हे सांगत होते, अजून घ्यायला पाहिजे होते. टोपा ना बंद करू का? आहे कार्तिकची सायकल चालवायला ट्राय करत होती, पण लाईफमध्ये कधी मी सायकल चालवली नाही, त्यामुळे सायकल चालवायला खूप भीती वाटत होती. ट्राय तर करत होती, पण शेवटी नाहीच जमली सायकल चालवायला. प्रज्ञा मला सांगत होती, मम्मी असं कर तसं कर, पण ते पाय ठेवायला एवढी भीती वाटत होती, पण काय शेवटी नाहीच आले. आणि तोपर्यंत मला खिडकीत मोठीशी पाल दिसली. ती मी तिला सांगत होते की दीदीच्या खिडकीत किती मोठी पाल आहे. लपू नको. आम्हाला आवडलं तुझं बाहेरचं वातावरण. झाडात लपल्या आमची रुपाली. आमच्या दीदीच्या मैत्रिणी आहेत, छोट्या पप्पा भेटले, आवाज दिला, ते पाणी आणाय का काहीतरी गेले. तर आज रुपाली बनवणार आहे चिकन नूडल्स ना, चिकन राईस नूडल्स. तर चला बघूया तिनं काय. चिकन पकोडे हे आहेत चिकन पकोडे. तिकडं ऑमलेट बनवले, पण यात मसाले काय काय टाकलेले आहेत? काळी मिरी, अजून चिली सॉस, सोया सॉस, हे सॉसेस कॉर्नफ्लॉवर, डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉस, हॉट कॉर्नफ्लॉवर. अजून काय टाकलं? काळी मिरी ना, शिमला मिरची घेतली आहे, कांद्याची पात सुद्धा चिरून घेतलेली, कांदेवाले, कोबी आहे, इकडे राईस उकडून घेतलाय, इकडे नूडल्स सुद्धा आहेत, इथं आहे चिकन सुद्धा उकडून घेतलेले. हे कशासाठी? सूप बनवणार आहे का? चिकन राईस नूडल्स आणि सूपसाठी बनवले. आज पाहुण्यांची खूप सारी फरमाईश आहे. आता हे काय बनवते सूप. तेल टाकलं, तेलमध्ये काय टाकलं? शिमला मिरची, कांद्याची पात आणि कोबी टाकलेलं. आता त्याच्यानंतर काय टाकणार आहे? कॉर्नफ्लॉवर सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर आलं लसण पेस्ट टाकणार आहे. आलं लसण पेस्ट टाकलंय का? चांगलं परतून घ्यायचं ना, उग्रवाद जाईपर्यंत. यामध्ये काय टाकलं? अंड भाजून केलेलं अंड सुद्धा टाकलं. चिकन नाही ना टाकलं? चिकन सुद्धा टाकलंय. त्यामध्ये काय? सोया सॉस. चवीपुरतं मीठ टाकणार आहे.
तर यामध्ये काय परत शेजवान चटणी लागते. विनेगर खोलायच ना. हो. चिकन सुद्धा फ्राय होतं. आता आता कसं काढणार? चिकन काहीतरी उकडून थांबते घेतलेलं. टाकायचं मग दाखवते तुला. हो. चिकन उकडून घेतलेलं ते रस्सा टाकलेलं, हळद आणि मीठ टाकलेलंच आहे ना. तिखट सुद्धा टाकलेलं आहे यामध्ये. थांब तसंच. यामध्ये काय टाकलं? कॉर्नफ्लॉवरचं. हां, कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून ते टाकलेलं आहे. थोड्या वेळ असं शिजवून दे. आपले खाण्यासाठी चिकन पकोडे तयार झाले. पोरांना नाही दिले. श्रावणी नाही कार्तिक नाही मम्मी. आपलं सूप सुद्धा तयार आहे. किती कमी पडतात ते. बघू शकता खाण्यासाठी आपलं सूप सुद्धा, चिकन सूप सुद्धा तयार झालेलं आहे. आणि इकडे चालू आहे प्रज्ञाचं. काहीतरी बोलली. इलत. हा काय? शेव नाही इलत. मिलत का इलत? अशीच एक बाई ना त्या ह्याच्यात म्हातारी बोलत होती समोर बघ. शेव नाही मिळत. मध्ये बसलो ना त्यावेळी ते असंच सांगत बोलत होते. खाल्लेच नाही गरम आहे. गरम आहे ना. शेव नाही मिळत. मिळत बरोबर झाले ना होतं. काय जेवल्यावर बघून जा मग का? अजून आपलं जेवण व्हायचं आहे. अजून काय जेवतात होतं लवकर? सोबती उद्या. हा. तूप टाकलं, तेल टाकलं, त्यामध्ये टाकलं शिमला मिरची, कोबी आणि कांद्याची पात. चांगलं परतून घेणार आहे तेलावर. तेलावरती चांगलं परतून घेणार आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे. भाज्या नरम पडायसाठी मीठ टाकले की भाज्या थोडेसे क्रंची होतात, त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. त्यानंतर आलं, लसूण आणि मिरची ते सुद्धा चांगलं तेलावरती उग्रवाद जाईपर्यंत परतून घ्यायचंय. त्याला सुद्धा चांगलं तेलावरती परतून घ्यायचं. यामध्ये राईस टाकणार आहे. रुपालीच्या हातचा आम्हाला फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस बनवणार आहे, त्यामुळे टेस्टी बघू तरी. राईस नंतर अंड भाजून घेतलेलं ते सुद्धा घालणार आहे. एकजीव करून घ्यायचं. भाज्या सगळ्या मिक्स व्हायला पाहिजे. आणि यामध्ये सॉस टाकणार आहे, सोया सॉस. हे नुसतं असं काय नाही, हे नुसतं पाणी चवीपुरतं असतं. त्यानंतर विनेगर सुद्धा टाकलेलं आहे. शेजवान चटणी, ते एकजीव करून घ्यायचं. सगळे मसाले एकत्र पूर्ण राईसला लागला पाहिजे असं हलवून घ्यायचं. तर सगळीकडे मसाले लागायसाठी असा हलवायचा प्रयत्न करते. पण छान जमतंय तिला. आपल्याकडे कढई मोठी नाही त्यामुळे टोपामध्ये केलंय.
खाण्यासाठी बघू शकता फ्राईड राईस सुद्धा झालेला आहे, चिकन फ्राईड राईस. वरून आता कोबी टाकायची चालली आहे. सजवायला कांद्याची पात सुद्धा टाकायची आहे वरून. बघू शकता खाण्यासाठी आपलं फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस तयार झालेलं आहे. तर चला आता लोडस चिकन फ्राय करायचं आहे. तेल तापलं, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलेले, त्यानंतर शिमला मिरची, कांद्याची पात आणि कोबी. हे लुडस सुद्धा उकडून घेतलेले. एक अर्धा तासभर ठेवले का? अर्धा तास थंड करायसाठी एक अर्धा तासासाठी ठेवलेलं आहे. लुडस आपले बघू शकता मस्त उकडलेले आहेत. आणि इकडे आपलं भाज्या सुद्धा छान असे फ्राय होते. थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. भाज्या आपल्या सॉफ्ट होतात त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं. यामध्ये टाकले नूडल्स. हे का ना थोडेसे तोड, जास्त लांब लांब आहेत. पोरांना खायला मजा येते ना लांब सुरुदिशी ओढायला. ओढायला. ते चांगलं मिक्स करून घेते. त्यानंतर अंड भाजून टाकलेलं, तुकडे छान बारीक करून घेतले. अंडा आणि चिकनचे पीस केलेले ते सुद्धा आता घालणार. त्यानंतर शेजवान चटणी खायला लागेल थोडी थोडी लागेल खाली तर बस. त्यानंतर सोया सॉस घालून घेते. त्यानंतर विनेगर टाकते थोडस. मग अशी पूज काढल्यामुळे नाही होतं ना, कार्तिकला ठेवलेलं. ते एक जीव करून घ्यायचे. सगळ्या नूडल्सला आपले सगळे मसाले मिक्स होतील. एक 5 मिनिटासाठी ठेवून देणार आहे झाकणला. मसाले आपले चांगले नूडल्समध्ये मुरतील आणि खाण्यासाठी मग आपले चिकन नूडल्स तयार. छान आता मिक्स करून घेणार आहे. ते शेजवान चटणीला कलर छान येते, कलरफुल होते सगळे लाल लाल कलर. फूड कलर नाही टाकलेलं. शेजवान चटणी घरीच बनवलीस ना तू? मस्त कलर आलाय. बघू शकता चिकन नूडल्स सुद्धा तयार झालेले आहेत. बघू शकता आपलं चिकन नूडल्स सुद्धा तयार झालेले आहेत. चिकन फ्राईड राईस सुद्धा तयार झालेले आहेत. आता आम्ही जेवण करणार आहे. गरम गरम आहेत तोपर्यंत छान लागतं. तर आम्ही सगळी जेवायला बसणार आहे. मग तुम्ही पण या जेवणाचा आस्वाद घ्यायला. आमच्या श्रावणीने आणि कार्तिकने आणि तिच्या मैत्रिणीने दीदीचा बर्थडेचं सेलिब्रेशन ठेवलंय. सरप्राईज आहे दीदीसाठी खास. तर चला केक कापूया. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. ए श्रावणी केक भरवा. मी भरवते. चिलर पार्टींचं आहे ना, त्यामुळे चिलर पार्टीनीच भरवणार. शामी तू नको आज ना. का? सगळ्यांना दे आता, भरव थोडा थोडा. हा. शामी गोष्ट शामीलाच दे. तू खा ना गोष्ट तुझा. हा त्यातलं घे एक एक पीस नंतर हे करू. थोडा थोडा मोड. म्हणजे जवळ जावा एक एक, नाही तर तिचा केक पडेल. काय? हा का?
केक खायला या. केक खायला मम्मी बोलवतात. छोटा आमच्यातला छोटा छोटा ती आहे छोटा. आई समर्था समर्था घरी आहे, ती झोपली. झोपली नाही ती जेवते आता. पकड ना. आलो घे हातात. देवीचे पप्पा येत नाही हा ती सर्व आलेत. हा ती येत नाही देऊ देऊ रुसले आता भांडी कशाला भरवायची. अशा प्रकारे आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. श्रावणी, कार्तिक आणि तिच्या मैत्रिणी आहेत. कार्तिक नाही मिळत पण बर्थडे सेलिब्रेशन झालं, जेवण सुद्धा झालं आणि बाहेर मस्त वातावरण होतं आणि थोडंसं म्हटलं वॉक करायचं. खूप आज जेवण हेवी झालेलं, त्यामुळे बाहेर पण आता वातावरण छान होतं आणि बाहेर बरं वाटत होतं, त्यामुळे बाहेर वॉक करत होते. ते मी प्रज्ञाला सांगत होते की तुळशीला बत्ती लावल्या, हवा वगैरे लागू नये म्हणून. कसं प्लास्टिक काचेचं हे केलेलं ग्लास सारखंच होतं आणि वरती असं पोकळ झाकण ठेवलेलं, ते मी सांगत होते. आणि ती बत्ती लावलेली. मुलं तिकडे खेळतात समोर. लहान मुलं टाकण्याचं गेलेली छोट्यांचं ते म्हणतील एवढी आजी मॅक्सीवरती आहे. काय ना तिथे सगळेच मॅक्सीवर जातात. तुमच्याकडे हे जोड आहे, फॉर्म आहे ना. हा त्यामुळे उलटे छान आहे. हा नाईस. थोडा मागच होऊया. अरे हे लोक येतच नाही. आलो नाही तरी माणसांचे मोबाईल होईल मोबाईल फिरवत दिसत. हवा सुटले त्यामुळे मस्त इथं बॅडमिंटन सुद्धा खेळ. भाचीची मुलगीनं आवाज दिला की दीदी या खेळायला. गेल्यानंतर मी पण घेतलं बॅडमिंटन खेळायला. तर बरं वाटलं आणि मस्त वातावरण आहे आणि मस्त स्वच्छता सुद्धा आजूबाजूला आहे, त्यामुळे काय वाटलं नाही, मस्त वाटलं. आणि बॅडमिंटन सुद्धा मी फर्स्ट टाइम. तुम्ही इकडे उभे बोला तुमच्या लाईनीच्या सवय हे बॅडमिंटन खेळायचे, त्यामुळे छान अशा मुली खेळत होत्या बॅडमिंटनला.